आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? हो, मी अर्ध्याच दाढीवर हात फिरवला होता. 3 वर्षापूर्वी 2022ला आम्ही उठाव केला. आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध. तेव्हा ते आडवे झाले. तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत, आडवेच आहेत. तो एक गद्दार काल एक बोलला जय गुजरात. आणि जर दाढीवर पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा. काय म्हणाले, फ्लॉवर का फायर, ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. अब उठेगा नहीं साला हा डायलॉग त्यांना शोभून दिसतो. मी नाही बोलत. तुमचे जे मालक तिकडे बसलेले 2 व्यापारी, त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे सगळं करता. एकाच्या भाषणामधून की मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने जी तळमळ होती ती दिसली, आणि दुसऱ्याच्या भाषणामध्ये सत्ता आणि खुर्चीसाठी जी मळमळ होती ती दिसली. बऱ्याच वर्षांनंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली. आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे. ठीक आहे. आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अप्रतिम मांडणी राज केलेली आहे. माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे. पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे. सर्वप्रथम इकडे समोर सगळेजण बसलेत. ज्यांनी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमूठ दाखवली त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय. दीपक पवार पण त्याच्यात आहेत, सगळेच आहेत. मुनगेकर साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत, सगळेच आहेत. कोणाकोणाची नाही. महादेवराव बसले. महादेवराव आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिजे. त्या वेळेला काय जानकर बी अंजान होते, असं होतं. पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काही तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतंय, कोण गावी जाऊन अंगारे दुपारी करत असेल, रेडे कापत असतील. त्या सगळ्यांना सांगतो, या सगळ्या भोंदूपणाविरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्यासमोर उभे ठाकलेलो आहोत. नाही, सगळं आपणच करून ठेवलेलं आहे. भाषेवरनं जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही. मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी, म्हणजे मी काय राज नाही काय नाही, आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. आजपर्यंत वापर करून घेतला. अरे डोक्यावरती जर का शिवसेना प्रमुख नसेल तर तुम्हाला ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये?
कोणत्या भाषेत बोलत होता? अगदी राज, तू सगळ्यांची शाळा काढली, मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे, मोदींची शाळा कोणती? सगळ्यात उच्च शिक्षित आहेत. पण हे जे काय यांची मध्यंतर मी बोललो ना, भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं, उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा जास्त कडवट कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय? अरे 92-93 साली जेव्हा जे काय घडलं, देशद्रोही मातले होते, तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांना सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी, शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी, मराठी माणसांनी वाचवलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोलले, बातम्या आले सगळीकडे, मी इकडे बातम्या आणल्या आहेत. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल, तर आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये. आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल, तर आम्ही गुंडगिरी करूच. पण हे सगळे राजकीय बाडगे, देवेंद्र फडणवीसांचे आजचं वक्तव्य म्हणजे मला संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला सखा पाटलांनी केलेलं एक वक्तव्य आठवत आहे. हे असेच तेव्हाचे, जो दिल्लीत बसतो त्याचे पाय चाटणारे इथे राज्यकर्ते असतात, ते त्यांना मी बाडगे म्हणतोय. त्यांना मी बाडगे म्हणतोय. कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई आपल्याला आपण मिळवली. आपण म्हणजे आपण मराठी माणसांनी. तेव्हाही तत्कालीन जे सत्ताधारी होते, हो अगदी काँग्रेस होतीच तेव्हा सत्तेवर, मुंबई मराठी माणसाला द्यायला तयार नव्हती. आणि तेव्हा सुद्धा एक मराठी माणूस, म्हणजे आज जे बोलतात ना आम्ही मराठी नाहीत का, अरे तुम्ही नुसतं नावाने मराठी आहात, तुमच्या अंगात मराठी रक्त आहे की नाही आता तपासावं लागेल. आणि सखा पाटील बोलले होते, यावत चंद्र दिवा करो, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. कशी नाही मिळत, झुकवलं, वाकवलं, गुडघ्यावरती आणलं मराठी माणसांनी. आणि मुंबई आपल्या हक्काची, तुम्ही आता जी घोषणा घेतली ना, दिली ना, ती मुंबई आपल्या हक्काची आपण लढून आपण मिळून घेतली. कशासाठी हा सगळा तुम्ही गोड घालता? पण याच्या मागे मी जे माझ्या डोक्यात एक विचार पटतो की नाही बघा, हे यांचं सध्या जे काय चालू आहे, म्हणजे आधी आपल्याला सुद्धा वाटलं, कारण तेव्हा काश्मीरमध्ये 370 कलम होतं, ते हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. आणि तेव्हा यांनी घोषणा दिली होती, एक निशाण, एक प्रधान, एक विधान. बरोबर, देश एक असला पाहिजे, संविधान एक असलं पाहिजे, निशाण सुद्धा एकच, तो आपला तिरंगा असला पाहिजे. भाजपचं भांडी पुसायचं फडकं असतं कामा नये. फडकं म्हणजे आमचा राष्ट्रध्वज नाहीये. पण ते सगळं चाललंय एक 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 एक. त्याच्यानंतर आता नवीन एक तुकडं काढलं, 1 नेशन 1 इलेक्शन. म्हणजे हळुवारपणाने हे सगळं काही एक 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 करत, हिंदी, हिंदू, हिंदुस्तान, हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही कितीही कमी त्या करा, हिंदीची सक्ती तुमचे 7 पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही. मग एक फेक नरेटिव्ह बसवायचं. हे उद्धव ठाकरेच्याच काळातलं, उद्धव ठाकरेच्याच काळातलं. अरे उद्धव ठाकरे एवढं काम करत होता, मग पाडलात कशाला गद्दारी करून? टाण्या बोंबललात तेव्हा. पण मी अभिमानाने सांगेन, माझ्या मंत्रिमंडळातले सहकारी इकडे बसले, जितेंद्र आव्हाड आहेत, आणखीन कोणी असतील, मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मी मराठीची सक्ती केली होती आणि केलीच, ज्याचा मला अभिमान आहे. काय केलं त्याचं तुम्ही? मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करावी लागली. का करावी लागली? कोण आहेत आमचे मराठीचे दुश्मन, कोण आहेत? पण महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती केल्यानंतर सुद्धा काही लोक कोर्टामध्ये गेले. ती गुंडगिरी नाही होत. पण आता कोणतरी तो भेडिया काय भेडिया असलं त्याचं
ही यांची सगळी पिलावळ आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. आपण ज्या काही गोष्टी केल्या होत्या, हे म्हणतात म्हणे शिवसेनेने आजपर्यंत काय केलं. शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्यासोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललो. त्याच्यामुळे आपलं सगळं तेव्हाच म्हणतोय, आपला एवढ्या वर्षाचा कालखंड. मराठी माणूस आणि मुंबई बाहेर नेला. मराठी माणूस आम्ही मुंबई बाहेर नेला असं जर का तुम्हाला वाटत असेल तर 14 सालानंतर तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे जे काही लचके तोडले, मुंबईतून सगळे उद्योगधंदे, महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले, आर्थिक केंद्र गेलं, हिरे व्यापार गेला, मोठमोठी ऑफिसेस गेली. आपल्याकडे येणारे उद्योगधंदे जे आपल्या काळात येत होते ते कुठे गेले. मग काय तेवढंच हिंदुस्थान किंवा तेवढंच सगळे हिंदू आहेत? तेवढेच हिंदू आहेत. आम्ही सगळं करत होतो, केलं होतं. पण तुम्ही पहिल्या प्रथम गद्दारी, आमच्यात गद्दारी करवली आणि तुम्ही आमचं सरकार पाडलं. याचं कारण तुमचे जे मालक तिकडे बसलेले 2 व्यापारी, त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे सगळं करता. हे इतक्या वर्षाचं सगळं सहन करत 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 आपण आलो. आपल्या डोळ्यात देखत सगळे लचके तोडले जात आहेत. आपल्या दोघांनाही भांडवलं जात आहे आणि नतद्रष्टा आपल्या डोक्यावरती बसतायत. किती काळ सहन करायचंय? प्रत्येक वेळेला काही झालं की भांडाभांडी लावायची. आता सुद्धा तेच होणार. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. आज तर निवडणुका नाहीये. आमची सत्ता, सत्तेवरती जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, अरे सत्ता काय, सत्ता येते आणि सत्ता जाते. पण आपली ताकद ही आपल्या एकजुटीमध्ये असली पाहिजे. दर वेळेला संकट आलं की आपण सगळे मराठी एकवटतो आणि संकट गेलं की आपणच एकमेकांमध्ये भांडायला लागतो. आता नको, हा नतद्रष्टपणा आता करायचा नाही, अजिबात करायचा नाही. कारण गेल्या विधानसभेत त्यांनी जे काही केलं, पटेंगे तो कटेंगे. आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू मुसलमानांमध्ये करतात. हिंदू मुसलमान तर केलंच, पण त्यांनी खास करून केलं ते मराठीमध्ये केलं. म्हणजे यांची नीती आहे ती अशीच आहे जे गुजरातमध्ये त्यांनी केलं. गुजरातमध्ये गेल्या निवडणुकीत एक असा माहोल होता. मला वाटतं मोदी तेव्हा त्यांच्या नंतर असेल, माहिती नाही मला, लक्षात नाही. वातावरण असं पेटलं होतं गुजरातमध्ये की बस आता पटेल यांना आपटेल. पण त्यांनी काय केलं बरोबर? पटेलांना भडकवलं, पटेलांना वेगळं केलं आणि पटेलांचं सगळं एकत्र केलं. हरियाणामध्ये पण तेच केलं. जाट लोकांना भडकवलं, जाट लोक एकत्र झाले, त्यांना वेगळं केलं आणि जाटेचा सगळा जो काही समाज होता तो एकत्र करून तिकडे सत्ता प्राप्त केली. महाराष्ट्रामध्ये तेच केलं. मराठ्यांना उचलवलं आणि मराठीचा सगळं एकत्र केला. बटेंगे तो कटेंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झाले, तुम्ही जर का फुटला तर ते तुमच्या डोक्यावर बसतील. झाले एकत्र. मराठी माणूस मराठी माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती राज्य करायला लागले. आणि आपण त्यांच्या पालख्या व्हायच्या. नुसते पालख्याचे बळी होणार की तुम्ही कधीतरी आपल्या मराठीला पालखीमध्ये सन्मानाने बसवणार आहात. बस झालं, आता यांची जोखड फेकून दिली पाहिजे. एकमेकांमध्ये भांडून त्यांचे जे काही डाव आहेत ते करत असतात. मी पेपरमध्ये बघितलं, काल बघितलं, आज बघितलं. आमचे पंतप्रधान जगभर फिरताय. काय तो मोठा पट्टा घातलाय, स्टार ऑफ घाना. कुठ्याला घाना रे? इकडे घाण आणि तिकडे घाना, स्टार ऑफ घाना. पण एका बाजूला मोदींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी कर्जबाजारी झालाय. त्याला बैल सुद्धा तर पोचत नाही, बैल मिळत नाही, म्हणून त्या नांगराचं जोखड घेऊन तो शेती करतोय. मग एका बाजूला हा शेतकरी, त्याच्या खांद्यावरती गळ्यामध्ये ते नांगराचं जोखड आहे आणि तिकडे आमचे पंतप्रधान स्टार ऑफ घाना. लाज वाटली पाहिजे, लाज, खरोखर लाज वाटली पाहिजे. आणि आजच पेपरमध्ये बातमी आले,
2 बातम्या आल्या की लाडक्या बहिणीचं पोर्टल आता बंद, नव्याने नोंदणी होणार नाही, बसा बोंबलत होता. आणि त्याही पेक्षा सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त कर्जबाजारी शेतकरी कुठे असतील तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्र आता थांबणार नाही, कर्ज काढतच राहणार. आणि ही यांची ती काय खेळी आहे, आपापसात भांडवायचं. मी एक साधी गोष्ट केली होती. जितेंद्र, तुम्हाला माहिती असेल, आपण तिकडे चौपाटीला, जिकडे बिर्ला मातोश्री बिर्ला क्रीडा केंद्र काय आहे, मराठी रंगभूमीचं दालन, मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं दालन, त्याची निर्मिती करण्याचे सगळे आदेश वगैरे राजा सगळं झालं, आराखडा मंजूर केला मी. आणि 2-3 महिन्यापूर्वी बातमी आली की तो आराखडा यांनी केराच्या टोपलीत टाकला, ती जागा यांच्या मालकाच्या मित्राच्या घशात टाकतात. हा मराठीचा तुमचा अभिमान. मराठी भाषा भवनाची त्याचं भूमिपूजन मी केलं होतं. माझ्यासोबत अजित पवार होते उपमुख्यमंत्री. कुठे गेलं मराठी भाषा भवन? कुठे गेलं मराठी भूमीचं रंगभूमीचं दालन? का तुम्ही आमची मराठी मारतात? का तुम्ही आमच्यावरती सक्ती करता आहात? अनेकदा सांगितलं की आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही आहोत, पण जर आमच्यावरती सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमची शक्ती काय ती एकदा तुम्हाला अशी दाखवू की पुन्हा तुम्ही कधी डोकं नाही काढणार, पुन्हा डोक्यावर काढणार. या सगळ्या गोष्टींकडे आपण आज एकत्र आलेलो आहोत. पुन्हा आपल्यामध्ये काड्या घालण्याचे उद्योग होतील, कारण त्यांचा धंदाच तो आहे. एकतर कुठे, मी नेहमी सांगतो, कोणाच्याही लग्नामध्ये भाजपवाल्यानं बोलवू नका. येतील मस्त श्रीखंड, बासुंदी, पुंगळ्या बिळ्या खातील आणि त्यांना नवरा बायको भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. बरं, एवढं केलं तरी बरं, नाही त्याच्या पोरीलाच पळून घेऊन जातील. कारण ह्यांचं स्वतःच असं काहीच नाहीये. कोणत्याही लढ्यामध्ये कधीही भाजपा नव्हता. अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजप हा सगळ्यात शेवटी आला आणि 57ची निवडणूक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडला. हे जनसंघ, तेव्हा त्यांचा जो राजकीय नाव होतं जनसंघ, यांच्याकडनं आम्ही देशाभिमान शिकायचा, यांच्याकडनं आम्ही महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा. आणि आम्ही आपापसात भांडून ह्यांना सगळं काही बहाल करून टाकायचं, या सगळं विकून टाका, सगळा सत्यानाश करून टाका. अरे आपली मुंबईच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. अख्खी मुंबई कोणाच्या कशात घालतायत? कोणाच्या? बघत बसायचं सगळं. म्हणजे आज सगळ्यात जास्त जर कोणी जमिनीचा मालक मुंबईमध्ये असेल तो यांच्या मालकाचा मित्र आहे, अदानी. कोणाची जागा? कोणी रक्त सांडलं, कोणी रक्त सांडलं, कोणी ते हुतात्मा स्मारकाला वंदन करताना सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे. अरे त्यांनी तर रक्त सांडलं, बलिदान केलं, पण त्यांनी रक्त सांडून मिळून गेलेली मुंबई जर का आपण राखू शकणार नसू तर आपल्याला लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. म्हणून त्या रक्ताची शपथ घेऊन मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी आपल्याला उभं राहायला पाहिजे. ठीक आहे, असतील, होते मत, पटली होती, पटले नसतील, पण याच्या पुढे मराठी आणि महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं. आमचा हनुमान चालीसाला विरोध नाहीये, पण मारुती स्तोत्र आम्हाला काय विसरायला होत आहे? मारुती स्तोत्र आहे ना, भीमरूपी महादुर्गा. आमचा जय श्रीरामला विरोध नाहीये, पण भेटल्या म्हणजे नंतर राम राम हे म्हणणारे आम्हीच मराठी. तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा करायला लागलात, पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे होऊन गेले. त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची भक्ती केली. त्याच्यामुळे यांचा काही आगा नाही, पिछा नाही. राजकारणातले हे व्यापारी आहेत, वापरा आणि फेका. तो एक गद्दार काल एक बोललाय, जय गुजरात. हे किती लाचारी करायची? तो पुष्पा पिक्चर पाहिला तुम्ही सगळ्यांनी, दाढीवर हात फिरवून झुकेगा नाही साला. तसे हे गद्दार कुछ भी बोलो उठेगा ही नाही. अरे कसा उठणार? आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय, अरे विचार वगैरे मी म्हणतोय.
हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? मग आता जे मला वाटतं कुठल्या एबीपीचं होतं ना, उघडा डोळे बघा नीट, डोळे उघडले आणि आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, कायमचे मिटून जातील. आत्ताच डोळे उघडा, आत्ताच जागे व्हा. आणि आता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका, अजिबात म्हणू नका. आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं, एक तर कोणावर अन्याय करू नका, पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो हात जागेवरती ठेवू नका. देवेंद्र फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणाऱ्यांना तुम्ही म्हणता आहात, मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो आपल्या देशाच्या इतर राज्यामध्ये जाऊन गुंडगिरी करू शकतो, हिंमत आहे त्याची? एक मराठी माणूस दाखवा. पण तुमचे सगळे चेले सपाटे उठतायत, कोणावरही आरोप करतायत, तमाशे करतायत. अरे कोणताही मराठी माणूस किंवा कोणताही भाषिक इतर प्रांतीय भाषेत तिकडे गेला, राज्यात गेला आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर उभा चिरून टाकतील किती लोक. बंगालमध्ये जाऊन बघा, तमिळनाडूमध्ये जाऊन बघा. मग आम्ही आमच्या घरामध्ये जाऊन न्याय हक्काची गोष्ट केली, बरं कोणाशी भांडतो आम्ही? इथे सुद्धा काही अमराठी आले असतील, जसं राजने सांगितलं तसे आपले सगळ्यांचे अमराठी अनेक मित्र आहेत. पण त्यांच्यामध्ये आम्ही गुण्या गोविंदाने नांदतोय. मग हे गुण्या गोविंदाने नांदले, एकत्र राहिले, आपली पोळी कशी भाजली जाईल म्हणून तुम्ही आमच्या एकजुटीमध्ये विषाचा खडा टाकता. हे सगळे तुमचे डाव आता उघड झालेले, तुम्ही वाटेल ते करा. पण मी आज महाराष्ट्राला आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय, यापुढे कोणत्याही पक्षाचे आपण असो, जसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती, तशी एकजूट जर का आपण सगळ्या पक्षांनी मिळून अगदी भाजप मधल्या मराठी माणसांनी सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे. का नाही यायचं? ज्या राज्यामध्ये राहता, ज्या मातीमध्ये तुम्ही जन्माला आला, ज्या आईच्या पोटी जन्म घेतला, तिचे उघड जर का हे धिंडोडे काढणार असतील आणि आपण आपले पक्षीय भेदाभेद घेऊन त्यांना पायघड्या घालणार असू, तर असं शंडाचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. महाराष्ट्र हा शूरांचा आहे, वीरांचा आहे, दगडांचा आहे, पण यांच्यासारखं धोंड्यांचा नाही. ही आपण आता एक शपथ घेतली पाहिजे. घेताय तुम्ही? घेतलेत की एकजूट केवळ आमचा कार्यक्रम. मी राजला परवा फोन केला, अरे जसं काय आपल्या पिक्चरचा प्रीमियर होता तसं सगळेजण विचारतात आज कसं येऊ. हा प्रीमियर असेल, पण आजपासून सुरुवात झालेली आहे. आजपासून सुरुवात झालेली आहे. एक तर आम्ही कोणाशी दादागिरी करणार नाही, पण कोणी दादागिरी केली तर आम्ही ती सहनही करणार नाही. शिवसेना प्रमुखांनी तेव्हा जे सांगितलं होतं तेच परत एकदा सांगतोय. मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, 96 कोळी 92 कोळी, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी, हे सर्व मतभेद भेदाभेद काढून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. आणि शेवटी एक आवाहन करतो, हे सगळ्या मराठी माणसांना आणि मराठी प्रेमींना आहे, तुटू नका, फुटू नका आणि मराठी ठसा पुसू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उद्धव साहेब. या कार्यक्रमाला खास जे उपस्थित झाले होते, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, सौ सुप्रिया सुळे, कॉम्रेड अजित नवले, महादेव जानकर साहेब, जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेब आणि इतरही अनेक. ही सगळ्यांचं लक्ष. आज दोन्ही ठाकरे बंधूंचा विजय मेळा होता. महायुती सरकारने जी हा जो रद्द केला होता हिंदी सक्ती विरोधात, का वाटतं यांनी काय फरक पडणार का? आणि खास करून पुष्पाचा डायलॉग या ठिकाणी तुम्हाला खरं म्हणजे 3 वर्षापूर्वी धोड आला, अब उठेगा नहीं साला, हा डायलॉग त्यांना शोभून दिसतो. फक्त आम्ही 3 वर्षापूर्वी उठाव केला, आम्ही उठलो अन्यायाविरुद्ध आणि फक्त दाढीवरून अर्धाच हात फिरवला होता. ते
3 वर्षापूर्वी अजून सावरले नाहीत. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे उटेगाणी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते शोभत नाही. त्याला मनगटात जोर लागतो, फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही. त्यामुळे मी एवढंच सांगेन की एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. झेंडा नाही, अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते, पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं, पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंगशारदाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला. त्यामुळे हा फरक आहे. आणि यामध्ये मराठीबाबत जर बोलायचं झालं तर त्यांनी राज्यगीत म्हटलं, सुरुवात केली अभिमानाने, अभिनंदन त्यांचं. कारण ते राज्यगीत जे आहे महाराष्ट्राचं, ते मी मुख्यमंत्री असताना ते राज्यगीताला मान्यता दिली, राज्यगीत सुरू केलं आणि त्या राज्यगीताने त्यांनी सुरुवात केली. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, मी देवेंद्रजी, अजितदादा आमच्या टीमने ते मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याचा निर्णय घेतला आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्याला तात्काळ मान्यता दिली, होकार दिला. मला जाऊ द्या, माझ्यावर तर तुम्ही रोज टीका करता, पण ज्यांनी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला त्यांनाही तुम्ही सोडलं नाही. त्यामुळे आजचं जे काही मेळावा जो होता की मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी, त्यांच्या भाषणातून एक आगपकड होती, द्वेष होता, जळजळ होती, मळमळ होती, ती दिसून आली. आणि त्यामुळे मराठीसाठी आम्ही काय केलं, मराठीसाठी आणि त्यांनी काय केलं, मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला का गेला, मराठी टक्का कमी कमी का होत गेला, इकडे वसई विरार नाला सोपारा, इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीपर्यंत का गेला, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. बघा जेव्हा अदानी असेल, बघा जेव्हा मोदी असेल, अदानी सारख्यांवरती देखील आरोप करण्यात आलेले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांची भाषणं ऐकली, काय फरक वाटतं किंवा काय मेन? मी मग आताच सांगितलं एकाच्या भाषणामधून की मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने जी तळमळ होती ती दिसली आणि दुसऱ्याच्या भाषणामध्ये सत्ता आणि खुर्चीसाठी जी मळमळ होती ती दिसली. हा फरक आहे. मोदींवर देखील टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून मोदींवर देखील टीका केलेली आहे. खरं म्हणजे ते तर मला तर कधी सोडतच नाहीत. माझ्यावर नेहमी सातत्याने टीका आगपकड चालू असते, पण जाऊ द्या, त्याच्यात मी काय टीकेला, आरोपाला टीकेने उत्तर देत नाही. कामातून उत्तर दिलं म्हणून जनतेने मला या ठिकाणी मुख्यमंत्री झालो आणि 2.5 वर्षात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लँडस्लाईड मॅन्डेट पण दिलं. पण ज्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला आणि मोदी साहेबांनी त्याला तात्काळ होकार दिला, मान्यता दिली, त्या मोदी साहेबांना देखील त्यांनी काल आज सोडलं नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे त्यांची जी काही वृत्ती आहे, जो काही द्वेष आहे, जी काही पोटदुखी आहे आणि सत्तेसाठी जी काही लाचारी आणि लालसा आहे ती दिसून आली. उद्धव ठाकरे मी दाढीवर हात फिरवत पुष्पा बोलले. आता मी बोललो, मी अर्ध्याच दाढीवर हात फिरवला होता. 3 वर्षापूर्वी 2022ला आम्ही उठाव केला, आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध. तेव्हा ते आडवे झाले, तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत, आडवेच आहेत. आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत. दोन्ही बंधू हे तुम्हाला काय आजच्या या भाषणामधून पत्रकारांनी देखील टिपला असेल. त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलो आणि जर दाढीवर पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा. काय म्हणाले, फ्लॉवर का फायर, ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल. आता दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलोय, दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलोय असं उद्धव ठाकरे म्हणतात. वाटतं ही निवडणुकीची पूर्ण. अरे बाबा, लोकशाहीमध्ये मी कालच म्हणालो, लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर पण युती आघाडी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे निवडणुका जशा जशा जवळ येतील तशा तशा अनेक घटना आपल्याला दिसतील. त्यामुळे माझ्या सगळ्यांना शुभेच्छा मी काल दिलेल्या आहेत. राजकीय अजेंडा नको असं राज ठाकरे देखील म्हणाले, कोणता झेंडा नको, मात्र कुठेतरी राजकीय पुन्हा उन्ही धुनी भांडी. पण त्यांनी राज ठाकरेंनी पाळलं, ते पाळलं.
त्यांनी मराठीबद्दल जी काही तळमळ होती मनातली ती बोलून दाखवली, परंतु झेंडा नको, अजेंडा नको, तर दुसऱ्यांनी मात्र स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा पूर्णपणे बोलून दाखवला. मग त्यांच्या मनामध्ये काय आहे, ओटात काय ते पोटात काय ते ओटावर आलं. त्यामुळे मराठी माणसाचं खऱ्या अर्थाने जी अपेक्षा होती तो अपेक्षा भंग झाला. खरं म्हणजे आम्हाला वाटलं होतं की ते पहिले येऊन माफी मागतील, कारण हिंदी अनिवार्य करण्याचं काम त्यांच्या मुख्यमंत्री काळातच झालं होतं. त्यामुळे त्यांनी तो डॉक्टर माशेलकर साहेबांचा अहवाल स्वीकृत केला, मान्यता दिली, सगळं दिलं. आम्ही तर अनिवार्य हा शब्द काढून टाकला आणि त्याला हिंदीला स्थगिती देऊन टाकली. GR रद्द केले मुख्यमंत्री महोदयांनी. त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की त्यांनी केलेल्या चुकीचं कुठंतरी परिमार्जन करायला माफी मागतील, पण यांच्याकडून काय अपेक्षा आहे, तर पूर्णपणे राजकीय त्यांनी ते व्यासपीठ का आखाडा बनवला होता. बाळासाहेबांचे खरे विचार कोणाच्या अंगी आहेत. त्यांचं म्हणणं की ठाकरे हे आता ब्रँड आहेत, मात्र येणाऱ्या काळात ठाकरे ब्रँड आहे का ठाकरे हा विचार आहे, काय सांगा? अरे बाबा, बाळासाहेबांचे विचार 2019लाच सोडले ना, म्हणून तर त्यांना जनतेने धोपटलं ना, विधानसभेत त्यांची जागा दाखवली ना, म्हणून तर आम्हाला 60 आमदार निवडून दिले ना. त्यांनी 100 लढवून 20च आले ना. लोकांनी महाराष्ट्रातल्या जनतेने बाळासाहेबांचे विचार सोडल्यानंतर खुर्चीसाठी 2019ला जो लोकांच्या बरोबर महाराष्ट्रातल्या जनतेच्या बरोबर विश्वासघात केला, हिंदुत्वाशी विश्वासघात केला, बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला, त्याचं त्यांना जनतेने त्यांची शिक्कामोर्तब केला ना, त्यांना त्यांची जागा दाखवून. बाळासाहेबांनी एकत्र आणलं नाही, पण फडणवीसांनी एकत्र आणलं नव्हतं. सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र सभा घेतली. या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू तब्बल 19 वर्षांनी एकत्र आले. त्यामुळे आता आगामी काही दिवसात होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेमकं काय होणार असा प्रश्न विचारला जात आहे. असं असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विजयी मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी विषयीची तळमळ दिसली, पण उद्धव ठाकरेंच्या भाषणात सत्तेची स्वार्थाची मळमळ दिसली, असा हल्लाबोल शिंदे यांनी केलाय. तसेच मराठी माणसांचा अपेक्षा भंग झालाय असं म्हणत त्यांनी विजयी मेळाव्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. ते माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देत होते. आजचा मेळावा हा मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी असल्याचं सांगितलं जात होतं, पण उद्धव ठाकरे यांच्या भाषणात आगपाखड होती, द्वेष, जळजळ, मळमळ होती. हे सगळं त्यांच्या भाषणात दिसून आलं. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला, मुंबईतील मराठी लोकांचे प्रमाण का होत गेलं, मराठी माणूस वसई, विरार, नालासोपारा, बदलापूर, अंबरनाथ, वांगई इथपर्यंत का बाहेर गेला, असा रोखठोक सवाल यावेळी शिंदेंनी केला. तसेच त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावरही प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी माणसासाठी असलेली तळमळ दिसली, तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्ता आणि खुर्चीची साठी मळमळ दिसली, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर केली होती. पण मी त्यांच्या टीकेला उत्तर देत नाही, मी कामातून उत्तर दिलं, त्यामुळेच मी मुख्यमंत्री झालो. 2.5 वर्षांनी झालेल्या निवडणुकीतही आमचा मोठा विजय झाला, असे उदाहरण देत जनतेने उद्धव ठाकरेंना नाकारलं, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. यावर बोलताना मराठी भाषेला आम्ही अभिजात दर्जा मिळवून दिला, आमच्या या मागणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लगेच होकार दिला होता. त्या मोदींनाही उद्धव ठाकरे यांनी सोडलं नाही, हे दुर्दैवी आहे, असं शिंदे म्हणाले. तसेच यातून त्यांची वृत्ती, त्यांची पोटदुखी दिसून आली, त्यांची लाचारी दिसून आली, असा टोलाही शिंदेंनी लगावलाय. 3 वर्षापूर्वी 2022 साली आम्ही उठाव केला होता, अन्यायाच्या विरोधात आम्ही एकत्र आलो होतो, तेव्हा ते आडवे झाले, तेव्हापासून ते सावरलेच नाही, ते आडवेच आहेत. त्यामुळे कोणाचा तरी हात पकडून ते परत उठण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, अशी शेळकी टीका शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली. आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. यावर प्रश्न विचारल्यावर लोकशाहीमध्ये कोणालाही कोणासोबत युती आणि आघाडी करण्याचा अधिकार आहे. निवडणुका जशा जवळ येतील तशा अनेक घटना दिसतील, त्यामुळे मी सर्वांनाच शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी मराठीबद्दलची तळमळ बोलून दाखवली आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा बोलून दाखवला, त्यामुळे पोटात काय ते ओटात आलं, मराठी माणसांचा अपेक्षा भंग झाला, असं मत शिंदे यांनी व्यक्त केलंय.
आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.